पैसे देणारे शिवसेना कोणती नाही नाही एकनाथ शिंदे. कोणते पैसे देतात तुम्हाला ते? लाडकी बहीण त्याचे पैसे मिळतात. पण तुम्हाला 1500 रुपये मिळतात म्हणून त्यांना वोट. मग का मग मिळणार तिथे तुमचं देणार ना आम्ही. बरं तुमच्याकडे इलेक्शनच्या वेळेला पैसे वगैरे वाटतात का? नाही काहीतरी मग अशी बोलत होतात तुम्ही, बोला. आमचं मत शिवसेनेसाठीच आहे. आम्हाला मराठी माणूस पाहिजे. आम्हाला कोणी नको. मोदी असला गादीवर तरी चालेल, पण मराठी माणसासाठी शिवसेना हवा आम्हाला. मोदी चालेल असं म्हणता तुम्ही? मोदी चालतील असं म्हणता? मोदी चालेल, पण शिवसेना ही पाहिजेच आम्हाला. कुठेही आलं तरी शिवसेनेची सीट पाहिजेच. राज ठाकरे, उद्धव ठाकरे पाहिजेच आम्हाला. आमच्या मतासाठी, आमच्या मराठीसाठी. आमचा मराठी माणूस पाहिजे आम्हाला. नाही तर आम्हाला इथून मुंबईमधून हाकलून देतील गुजराती लोक. आम्हाला ठेवणार नाही मुंबईमध्ये. आमचं मुंबईमध्येच व्यवसाय आहे. आम्हाला मुंबईमध्येच राहायचं आहे. आणि हे सगळे खड्डे खुड्डे आहेत ते त्यांनी करावं व्यवस्थित. पब्लिकला रस्ता ठेवावं. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे पाहिजे किंवा राज ठाकरे पाहिजे. आता उद्धव ठाकरेंच्या हातातच 25 वर्ष सत्ता होती महानगरपालिकेची, पण खड्डे पिड्डे तेवढे दिसतात ना आपल्याला. खड्डे तर काय त्यांनी बुजवले नाही. नाही पुजवले त्यांनी. ते तरी काय करतील? जे कार्यकर्ते त्यांनी करायला पाहिजे. उद्धव ठाकरे काही ते बघायला आहेत का? त्यांची कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे कामं करायला पाहिजे. बरं मला सांगा, फोडाफोडीच्या राजकारणावर काय वाटतं तुम्हाला? फोडाफोडीचं राजकारण करतात ना. हां, ते वाईट वाटतं. ते सुखी राहत नाही. फोडाफोडीचं केलं ना ते जास्त दिवस सुखी राहत नाही. ते कधी ना कधी वाईट होतंच त्यांचं. कधी नाही सुखी राहणार. आता बघा तुम्ही म्हणता सुखी राहत नाही, बरोबर. पण आता एक उद्धव ठाकरे म्हणतात की माझा पक्ष फोडला एकनाथ शिंदेंनी. पण एकनाथ शिंदे सुखी झाले ना, सत्तेत गेले, मुख्यमंत्री झाले. चुकीचं आहे, चुकीचंच आहे ते.